घरामध्ये सतत वाद विवाद, अडचणी, भांडणं, वैवाहिक जीवनामध्ये अपयश, व्यवसायामध्ये अपयश, नोकरीमध्ये अपयश, त्यानंतर कोणाशीही न पटणं, घरामध्ये देखील एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी न पटणं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये घडत असतील तर एक दोन साधे उपाय मी तुम्हाला सांगतो आहे, ते तुम्ही करून बघा. पहिला उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी एका छोट्या निरंजनीमध्ये किंवा एका दिव्यामध्ये 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे, त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहे आणि थोडंसं दालचिनी पावडर असेल तर दालचिनी पावडर किंवा दालचिनीचा तुकडा त्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याला जो कापूर आहे तो पेटवायचा आहे. आणि त्यामध्ये या तिन्ही गोष्टी असल्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी नकारात्मक प्रभाव दूर करतात, घरातील वास्तुदोष किंवा निगेटिव्ह एनर्जी ह्या कमी करतात. तर ह्या तिन्ही गोष्टी एका निरंजनीमध्ये पेटवून घेतल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराकडे तोंड करून तो दिवा जो आहे तो 3 वेळा ओवाळायचा आहे. 3 वेळा क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज तो ओवाळायचा आहे. त्यानंतर घरामध्ये यायचं आहे आणि घरातील प्रत्येक रूममध्ये तो जो काही त्याचा धूप तयार होईल तो सगळ्या घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्यानंतर तो विझल्यानंतर त्याची जी थोडीफार राख राहील ती एखाद्या झाडाला टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थितपणे आपले हातपाय तोंड धुवायचं आहे आणि आपल्या नेहमीच्या कामाला लागायचं आहे. त्यानंतर 1-2 मिनटाकरता आपल्या घरामध्ये असलेल्या देवघरासमोर 2 मिनटाकरता शांतपणे बसायचं आहे. 5 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि परमेश्वराची प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, आजपासून तुझ्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस आलेले आहेत. आजपासून माझं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य हे खूप छान बनलेलं आहे आणि आयुष्यभर असंच राहणार आहे, असं म्हणून देवाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्या नेहमीच्या कामाला सुरुवात करायची आहे. हा उपाय तुम्ही 1 महिनाभर जर करून बघितला तर तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. धन्यवाद.